राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सध्या संपूर्ण राज्यावर भीषण दुष्काळाचं सावट आहे। पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय। त्यावर योग्य उपाययोजना आखण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन 7 फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली आहे। तालुक्यातली जी दुष्काळग्रस्त जनता आहे त्यांचा एक मोठा मेळावा नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेणार आहोत आणि सर्वांना या संकटाचा जो मुकाबला करायचा आहे तो सर्वांनी एकत्रितरित्या करायचा आहे। हे निसर्ग निर्मित संकट आहे, मानव निर्मित नाही आणि म्हणून आपण साऱ्यांनी मिळून याच्यावर मात कशी करायची, या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्वच म्हणजे जी दुष्काळग्रस्त पीडित आहे या मंडळींना सहाय्य कसं करता येईल अशा पद्धतीचा संदेश किंवा अशा पद्धतीचं काम त्या मेळाव्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलं असून अपंगांना साहित्य वाटप केलं जाणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे। एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन किंवा त्यांना मिळणारी जी मदत असते ती कुठल्याही प्रमाणात नसते आणि म्हणून अशा प्रकारचं त्या सर्व अपंगांसाठी एक आरोग्य तपासणी, त्याचप्रमाणे काहींना जर व्हीलचेअरची गरज असेल तर त्यांना व्हीलचेअर, काहींना काठीची गरज असेल काठी, अनेक गोष्टी जे अपंगांसाठी जे साहित्य असतं त्या साहित्य वाटपाचा, तसेच शासकीय योजना अनेक असतात त्याचे सुद्धा फॉर्म भरून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने एक सद्भावना शिबिर म्हणून या सर्व संस्थेच्या वतीने हे सद्भावना शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। शिबिर गुरुवारी दिनांक 7 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 8 ते 4 यशोधन शेतकी संघ संगमनेर या ठिकाणी ते होणार आहे। दुष्काळी परिस्थिती असल्यानं नामदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कुठलाही हार, गुच्छ, शाल न देता फक्त एक गुलाबाचं फूल देऊन साजरा करण्याचं आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केलं। संपूर्णपणे आपल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आपण आयोजित करतोय, मेळावा घेतोय। शेतकरी मेळावा होईल, पाण्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, चाऱ्याचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांची सविस्तरपणाने चर्चा। कारण शेवटी वाढदिवस साजरा करायचा तो काहीतरी सामाजिक काम करून वाढदिवस साजरा करायचा अशी भावना त्या पाठीमागे सर्व कार्यकर्त्यांची आणि ती अशी भावना असल्यामुळेच त्याला नामदार बाळासाहेब थोरातांनी सहमती दिलेली आहे। अन्यथा ते तर या पूर्ण याच्या विरोधात पण आम्ही त्यांना सांगितलं की आपण काही करत नाही, कुठला म्हणजे उत्सव म्हणा की कुठलं काहीतरी झगमगाट त्या ठिकाणी करतं असं नाही आहे। याउलट आधी कार्यकर्त्यांनी विनंती केली की आपण तिथे या, कुठलेही हार आणू नका, आमची विनंती आहे आणि आपण या माध्यमाद्वारे सर्वांना कळकळीची विनंती की कुठलेही आपण हार पुढे आणू नका। संगमनेरच्या यशोधन बिल्डिंग शेतकी संघाच्या प्रांगणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या अपंग मेळावा, तपासणी आणि शिबिर, मोफत साहित्य वाटपाचा तालुक्यातील जास्तीत जास्त अपंग बांधवांनी लाभ घेण्याचं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।